अमरावतीमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक हनी ट्रॅप प्रकरण समोर आले आहे। बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका शेतकऱ्याकडून तब्बल 69 लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात शेतकऱ्याच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या हनी ट्रॅपची सुरुवात एका मोबाईल रिचार्जच्या दुकानातून झाली होती। सुरुवातीला संबंधित शेतकऱ्याने आरोपी महिलेला 10,000 रुपये उसनवारीवर दिले होते। याच ओळखीचं पुढे संबंधामध्ये रूपांतर झाले आणि त्यानंतर सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक खेळ। आरोपी महिलेने आपल्या मायाजालात शेतकऱ्याला अडकवलं, त्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी करण्यात आली। पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून शेतकऱ्याने आरोपी महिलेला लाखो रुपयाचे धनादेश दिल्याचं उघड झाले आहे। इतकंच नाही तर तुमची जिंदगी बर्बाद करून टाकू अशा प्रकारच्या धमक्या देखील आरोपीकडून दिल्या जात होत्या, अशी माहिती समोर आली आहे। सध्या नांदगाव पेठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जनसमर्थन न्यूज, नांदगाव पेठ, अमरावती। या प्रकरणी जे फिर्यादी आहे धर्माळे त्यांनी त्यांची 2020 मध्ये एका महिलेशी ओळख झाली। ओळखीतून त्यांचे प्रेम संबंध आणि शरीर संबंध प्रस्थापित झाले। नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीचे होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत। आणि याबाबत सुद्धा त्यांना आणखीन पैसे दे, नाहीतर मग तुझी सार्वजनिकरित्या बदनामी करू, पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल करू, अशा पद्धतीने विविध धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि अजूनही त्यांना ते पैसे मागत होते। अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे। या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। काय दिली होती का अजून महिलेची आमच्याकडे काय सर, आपण किती लोकांवर गुन्हा दाखल केला? आम्ही पती पत्नीवर दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे।